इतके उदाहरणं पाहिलेत मी अशा काही काही महिलांचे की त्यांना संतान बाधा आयुष्यामध्ये सर्व काही करून थकले, आणि जेव्हा भुवनेश्वरीची उपासना आली आणि संतान तर प्राप्ती झालीच, पण ती संतान म्हणजे साधारण संतान नाही, दिव्य संतान. माझ्यापर्यंत केस आले, अगदी ग्रामीण भागातले लोक होते, आणि त्यांनी बरेच उपाय करून देखील त्यांना संतान झाली नाही, आणि योगाने त्यांना काही भुवनेश्वरीची साधना देऊन भुवनेश्वरीचं हवन संपन्न केलं, आणि नंतर त्यांची साधना केली. जगदंबेच्या कृपेने त्यांना खूप चांगली संतती झाली. ते बाळ खूप चांगलं सुदृढ आहे, आणि आत्ता त्या मुलातले बदल आम्ही बघतो आहे. तर मुलगा म्हणजे एक पाठी मुलगा आहे, म्हणजे त्याला असं तुम्ही बघून त्याच्या लक्षात एकदम क्षणात राहतं. त्याच्यातली स्किल, त्याचं बोलणं, त्याचं वागणं इतकं शुद्ध आहे की वाटत नाही की हा खेड्या गावातला मुलगा आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जगदंबा फक्त संतान नाही देत, ती एक वेगळं शेवटी दिव्य आत्मा, दिव्य संतान देतं, आणि तिथून मुलांचं आयुष्य खूप वेगळं परिवर्तन होतं.